परे नियतहाराः प्राणात् प्राणेषु जयति सर्वप्येति यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. ज्या वेळेला यज्ञ करायचा आहे आणि आहुती द्यायची आहे तर त्यावेळेला आधी नियम, योगाभ्यास हा केलेला असावा लागतो आणि त्याप्रमाणे त्या नियमाने केला तर तो यज्ञ सफल होतो. यज्ञ म्हणजे जो प्राण आहे, ज्याची प्रकृती जशी आहे त्या पद्धतीने आहार घेणे. आपलं जे शरीररूपी यज्ञ आहे आणि त्या शरीररूपी यज्ञाचा जो आहार आहे त्यामध्ये त्या पद्धतीने त्याच प्रमाणात खाल्लं पाहिजे. अति खाल्लं तरी आरोग्य नीट राहणार नाही, कमी खाल्लं तरी आरोग्य नीट राहणार नाही. जे सोचतं त्या पद्धतीनं आणि पौष्टिक, सत्वशील असाच आहार घेतला पाहिजे आणि मग योग, प्राणायाम त्याचबरोबर आसनं ही केली पाहिजेत, तरच आरोग्य नीट राहील.